लातूर नंतर धाराशिवला उद्धव ठाकरे पोचलेले आहेत। उद्धव ठाकरे पाहणी दौरा करतायत। आज आणि उद्या ते मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत। त्यातला आजचा त्यांचा पहिला दिवस। खूप गर्दी जमलेली आहे उद्धव ठाकरेंना भेटण्याकरता, त्यांना आपली व्यथा सांगण्याकरता। धाराशिवमध्ये शेतकऱ्यांनी टाहो फोडलेला आहे। किती नुकसान झालं हे सांगण्याकरता सगळे गर्दी करतायत। खूप मोठ्या प्रमाणात शेतकरी एकवटलेला आहे। शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पाहणी करतायत। लातूरच्या गावांमध्ये ते गेलेले होते आणि तिथून ते धाराशिवला आले। धाराशिवमध्ये सुद्धा आता पाहणी दौरा सुरू आहे। धाराशिवमध्ये भूमपरंडा हे तालुके तर प्रचंड बाधित झालेले तालुके आहेत। शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेलं घास गेलेलं आहे। घरातलं होतं नव्हतं सगळं वाहून गेलेलं आहे, कारण शेतात तर पाणी शिरलंच, पण घरांमध्ये सुद्धा पाणी शिरलेलं आहे। त्यामुळे शेताचं घराचं सगळीकडेच नुकसान झालंय। पुढे आता जगायचं कसं असा प्रश्न या शेतकऱ्यासमोर उभा ठाकलाय। इटकूर हे धाराशिवचं गाव जिथे उद्धव ठाकरे पोचलेले आहेत। या इटकूर गावकऱ्यांशी संवाद साधतायत उद्धव ठाकरे। उद्धव ठाकरे पोचल्या शेतकऱ्यांनी त्यांना गराडा घातलेला आहे। त्यांच्या बाजूला गोल करून त्यांना व्यथा सांगितली जाते। माध्यमांना सुद्धा पुढे जाऊ दिलेलं नाही। उद्धव ठाकरेंना सगळ्या बाजूनी शेतकऱ्यांनी वेढा दिलाय आणि त्यांना आपबीती सांगितली जाते। धाराशिवच्या इटगूर या गावी गेलेले आहेत। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडूनच समजून घेत आहेत उद्धव ठाकरे की त्यांचं किती नुकसान झालेलं आहे आणि त्यांना काय अपेक्षित आहे। अंबादास दानवे दिसत आहेत, संजय राऊत आहेत, ओमराजे निंबाळकर आहेत, मिलिंद नार्वेकर आहेत, सगळे उबाठाचे नेते प्रमुख सोबत दिसत आहेत। किती मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे शेतकऱ्यांची आणि उद्धव ठाकरेंना त्यांच्या व्यथा सांगितल्या जात आहेत। बघा, एक आजोबा आपल्याला पगडी घालून दिसत आहेत। आभाळ फटलंय, आता शिवायचं कुठून असा प्रश्न पडलाय। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे दौरे सुरू आहेत। त्याच्या पाठोपाठ आता विरोधकांनीही दौरे सुरू केलेले आहेत। उद्धव ठाकरेंनी आज आणि उद्या मराठवाड्याचा दौरा ते करतायत। लातूर नंतर धाराशिवला ते आलेत। इटकूर या गावी ते आहेत आणि तिथे गावकऱ्यांशी संवाद साधतायत, नुकसानग्रस्त लोकांशी संवाद साधतायत। त्यांना खूप मोठ्या प्रमाणात भेटायला लोक आलेली आहेत। तेव्हा आजूबाजूला उभं राहिलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी बसून घ्या बाजूला आणि माननीय सगळ्या नुकसानग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांना आशा असते की आपल्या बांधावर नेता आला, लोकप्रतिनिधी आला की तो आपल्याला काहीतरी मदत करेल। तसं विरोधक शेतकऱ्याच्या बांधावर पोचलेले आहेत। कसा प्रश्न या नुकसानग्रस्तांचा मांडता येईल सत्ताधाऱ्यांसमोर याकरता आढावा घेण्याकरता उद्धव ठाकरे
शेतकऱ्याच्या बांधावर गेलेले आहेत। आज आणि उद्या ते मराठवाड्याचा दौरा करतील। लातूर नंतर धाराशिवला आलेले आहेत। ही गर्दी आहे नुकसानग्रस्तांची। उद्धव ठाकरे आल्या आल्या त्यांना वेढा घातला या सगळ्यांनी। आणि धाराशिवची काय परिस्थिती आहे ती त्यांना सांगितली जाते। तुम्हाला कोणाला शिव दिनात तुमचीच काय आहे कुणाला शिव दिनात शेतकऱ्यांवर इतकी मोठी आपत्ती ओढवलेली आहे की त्यांना अश्रू अनावर होत आहेत। धाय मोकलून रडत आपली व्यथा सत्ताधारी विरोधक जे कोणी लोकप्रतिनिधी येतील त्यांना सांगतायत। दिवाळी आधी आम्हाला मदत मिळावी अशी या शेतकऱ्यांची अपेक्षा आहे, कारण हातातोंडाशी आलेला घास गेलेला आहे। ऊस, सोयाबीन, उडीद, मूग, कापूस जे जे पेरलं होतं मराठवाड्यात ते सगळं हातचं गेलेलं आहे। ऊसाच्या शेतात तर 5-5 फूट पाणी राहिलं होतं। सोयाबीनच्या शेतातही चिखल झालेला होता। कापसाचं जे पीक आहे ते पूर्णपणे जमीनदोस्त झालेलं आहे। त्यामुळे सगळा शेतकरी मेटाकुटीला आलाय। जमीनच खरडून गेली आहे। त्यामुळे पुढच्या वर्षी किंवा येणारं जे रब्बी हंगाम आहे ते कसं काढायचं असा सुद्धा शेतकऱ्यांसमोर प्रश्न आहे। शेतकरी टाहो फोडतायत। उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांशी संवाद साधलाय, पण प्रचंड गर्दी वाढलेली आहे। प्रत्येकाला उद्धव ठाकरेंशी बोलायचं आहे किंवा लोकप्रतिनिधींशी बोलायचं आहे, जेणेकरून त्यांना लवकर मदत मिळेल। एक आजोबा धावत उद्धव ठाकरेंच्या पाठी आले त्यांना सांगण्याकरता। सगळ्यांना इमोशनली आपण ही ताकद देण्याची गरज आहे। त्याच्यामुळे 3-4